नमस्कार मित्रांनो, मी संदीप शिरसाट आणि आपल्या जीनियस कोचिंग अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण चिन्ह आणि चिन्हांचे नियम बघितले. यानंतर आता जो व्हिडिओ असणार आहे आपला, तर हा व्हिडिओ आपला बेसिक्स मॅथवरती असणार आहे. यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बॉर्मस नियम. तर चला तर मग बॉर्मस नियम नेमका कशा पद्धतीने सोडवायचा ते आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. बघा मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बेसिक मॅथ सोडत असताना ते वेगळ्याच पद्धतीने मॅथ सोडत असतात. फॉर एक्झाम्पल मध्ये जर असा एखादा क्वेश्चन असेल 2 + 3 आणि × 3 या स्वरूपातला क्वेश्चन जर दिला तर ते सरळ सरळ या पद्धतीने क्वेश्चन सोडत असतात की 2 आणि 3 किती होत आहे, ते 5 × 3 म्हणजे फायनल आन्सर सांगताय ते 15 या स्वरूपात क्वेश्चन करतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे जे उत्तर लिहिले ते हे चुकीचं आहे. बॉर्मस नियमामध्ये आपल्याला काय करावं लागतंय की अगोदर मल्टिपल करून घ्यावा लागतो. म्हणजे अगोदर सोडवायचं म्हणलं तर बघा 2 + 3 × 3 याला सॉल्व्ह करायचं म्हणलं तर अगोदर मल्टिप्लिकेशन करायचं असतं आपल्याला. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये बघा 2 + 3 3 किती होतोय 9, म्हणजे 9 आणि 2 किती होत आहे 11, म्हणजे हे त्याचं राईट आन्सर आहे. म्हणजे बघा विद्यार्थी थोड्या मिस्टेक करतात. ज्या प्रोसेस आपल्याला नंतर करायच्या असतात तर त्या अगोदरच केल्याच्यामुळं काय होतं की आपलं पूर्ण सोल्युशन जे आहे ते काय होतं, पूर्ण चुकून जातं. चला तर मग मित्रांनो, या वर्षी आपण जो बेसिक्स व्हिडिओ असणार आहे तो आपण डिटेलमध्ये घेऊ थोडासा. इथं जर आपण बघितलं तर बॉर्मस हे जर लिहिलेलं आहे त्याचं बॉर्डचं मी एक्सपान्शन लिहून टाकतो इथं. BO स्टँड फॉर ब्रॅकेट ऑफ, देन D स्टँड फॉर डिवायडेशन, देन नेक्स्ट M stand for multiplication, A stand for addition, and S stand for subtraction. बघा मित्रांनो, या स्वरूपातले जे क्वेश्चन असणार आहे तर या क्वेश्चन मध्ये काय करायचं आपल्याला सर्वांना माहितीच असेल, ज्यावेळेस आपण शाळेत जायला लागलो होतो त्यावेळेस आपल्याला आपल्या शिक्षकांनी सर्वात प्रथम आपल्याला ऍडिशन शिकवली, त्यानंतर सबट्रॅक्शन शिकवला, त्यानंतर मल्टिपल आणि त्यानंतर मग डिवायडेशन. या पद्धतीने आपण बेसिक ऑपरेशन जे असणार आहे तर ते आपण शिकलो. पण विद्यार्थी मित्रांनो, आता या आपल्या सेशन मध्ये आपल्याला काय करायचंय की या ज्या ऑपरेशन्स असतात तर त्या ऑपरेशन काय करायच्या, रिव्हर्स पद्धतीने शिकायच्या. फॉर एक्झाम्पल मध्ये एखादा एक्झाम्पल दिलेलं असेल आणि त्यामध्ये चारही ऑपरेशन येत असेल, ऍडिशन येत असेल, मल्टिपल असेल, सबट्रॅक्शन असेल, डिवायडेशन असेल, तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, अगोदर डिवायडेशन सोडावं लागेल, त्यानंतर मल्टिप्लिकेशन सोडावं लागेल आणि मग ऍडिशन आणि मग त्याच्यानंतर सबट्रॅक्शन या पद्धतीने सोडावं लागेल. आणि याच्यामध्ये छोटे छोटे नियम पण ते नियम त्या कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आता इथं बघा, यामध्ये जर कधी बघितलं आपण तर आपण सुरुवात करणार आहे BO पासून. बघा मित्रांनो, BO हा जो असतो तर BO किती पद्धतीचे असतात, तर BO आपल्या बुकमध्ये 3 पद्धतीचे BO दिलेले असतात. पहिला BO असणार आहे आपला बघा या स्वरूपातला, तुम्ही असे काउंट बघितलेले असतील, याला म्हणतात कर्ली BO किंवा कर्ली ब्रॅकेट. ओके. सेकंड नंबरला आपण जर बघितला तर हा BO दिलेला असतो बघा, तुम्ही असा BO बघितलेला असेल, याला म्हणतात स्क्वेअर ब्रॅकेट. आणि देन आफ्टर लास्ट आपण बघितला असेल की आपण जो नेहमीच्या पद्धतीने वापरतोय तर हा जो थर्ड नंबरचा ब्रॅकेट आहे तर याला म्हणतात आपण राऊंड ब्रॅकेट. म्हणजे त्याने BO स्टार्ट करत असताना अगोदर BO नेमके कोणत्या कोणत्या पद्धतीचे हे आपल्याला समजायला पाहिजेत. आणि BO मध्ये लक्षात ठेवायचं की आपल्याला सर्वात प्रथम जो BO सोडवायचा असतो तो कोणता सोडवायचा असतो, आपल्याला राऊंड ब्रॅकेट सोडवायचा असतो, त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट सोडवायचा असतो आणि त्यानंतर कर्ली ब्रॅकेट सोडवायचा असतो. बघा मित्रांनो, एकदम एक्झाम्पलच्या माध्यमातून ते आपल्याला लगेच कळेल त्याला कशा पद्धतीने सोडवायचा. सर्वप्रथम आपण विदाऊट BO चे बघणार आहे. विदाऊट BO जर एक्झाम्पल बघायचं म्हणलं तर बघा, एक्झाम्पल नंबर फर्स्ट बघू आपण इथं. 3 + 10 / 2 आणि +2 × 3 बघा या स्वरूपात असेल आणि -4 या स्वरूपातला एखादा एक्झाम्पल असेल. एवढा मोठा असेल किंवा छोटा असेल, त्याला सोडवायचं कशा पद्धतीने, हा जो सिक्वेन्स दिसतोय आपल्याला ते या सिक्वेन्स मध्ये बघून घ्यायचंय की आपल्याला त्याच्यामध्ये BO दिसतोय का. BO म्हणजे या स्वरूपात BO दिसतंय का. BO दिसत नाही तर मग काय करायचं, सिक्वेन्स D पासून M आणि नंतर A आणि S या पद्धतीने स्टार्ट करायचा तो. मग बघा मित्रांनो, याला सोडवायचं कसं आहे,
बीओ तर नाहीये त्याच्यामध्ये. आता सध्या आपल्याला डी पासून स्टार्ट करायचं आहे. डी फॉर डिवायडेशन. डिवायडेशन याच्यामध्ये दिसतोय मित्रांनो, बघा डिवायडेशन इथं दिसतोय आपल्याला. मग सोडवत असताना बघा 3 प्लस 10 डिवायडेड बाय 2 याचं फायनल आन्सर किती येत आहे 5 प्लस 2 इंटू 3 आणि मायनस 4 या स्वरूपातला क्वेश्चन येतोय. आता बघा डिवायडेशन सॉल्व्ह झाल्यानंतर त्यानंतर प्रोसेस बघायची, आपल्याला सिक्वेन्स नंबर लक्षात ठेवायचा आहे. डिवायडेशन झाल्यानंतर मल्टिपल सॉल्व्ह करायचं आहे. मल्टिपलचा आन्सर मल्टिपल बघा, मल्टिपल सोडायचं म्हणलं तर बघा कोणत्या दोन नंबरच्या बिटवीन मध्ये येतोय तो 2 आणि 3 चा. मग याला सॉल्व्ह करून घ्या अगोदर. 3 प्लस 5 प्लस 2 3 जा किती होतोय 6 मायनस 4. बघा आता त्याच्यानंतर ऍडिशन, तर ऍडिशन करून घ्या मित्रांनो. हे लक्षात ठेवा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन फक्त आता बघा ऍडिशनचे आणि मायनसचा साइन आहे. ज्या वेळेस ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असे फक्त दोन टाईपचे सिम्बॉल जर असेल बॉडमॉस नियमामध्ये, तर सरळ सरळ लेफ्ट साइड टू राईट साइड या पद्धतीने त्याला सोडत जायचं. म्हणजे अगोदर असं म्हणायचं नाही की अगोदर ऍडिशनच करायची किंवा सबट्रॅक्शन करायची. मित्रांनो हा सबट्रॅक्शनचा साइन जर इथंही असता तर तो आपण अगोदर सबट्रॅक्शन करून घेतली असती. हे केव्हा लागू होत आहे, फक्त ज्या वेळेस ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असे दोनच सिम्बॉल असतील तर त्यावेळेस जो साइन अगोदर असेल ती क्रिया आपल्याला अगोदर करून घ्यायची. बघा आता इथं 3 प्लस 5, तर 3 प्लस 5 किती होतोय 8 प्लस किती होतोय 6 आणि मायनस किती होतोय 4. आता यांच्या दोघांची प्रोसेस करावं लागेल आपल्याला. बघा 8 आणि 6 किती होत आहे 14, 14 मायनस 4 इज इक्वल टू फायनल आन्सर किती येते मित्रांनो 10. म्हणजे हा जो सिक्वेन्स दिलेला आहे किंवा क्वेश्चन दिलेला आहे त्याचा फायनल आन्सर असणार आहे 10. ओके. बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन बघू आपण ब्रॅकेटचा. आता ब्रॅकेट किती पद्धतीचे दिलेले असतात, तर ब्रॅकेट आपल्याला 3 पद्धतीचे दिले असतात. आपण या तिन्ही पद्धती यूज करून बघू. 3 प्लस कर्ली ब्रॅकेट घेऊ आपण 3 इंटू 2 प्लस त्याच्यानंतर राऊंड ब्रॅकेट घेऊ आपण 2 प्लस 2 इंटू 5 त्याच्यानंतर इथं प्लस घेऊ आणि त्याच्यानंतर राऊंड ब्रॅकेट मध्ये घेऊ आपण 10 डिवायडेड बाय 2 प्लस 6 राऊंड ब्रॅकेट क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज अँड कर्ली ब्रॅकेट क्लोज. बघा या स्वरूपातही बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. विद्यार्थ्यांनो ज्या काही आपल्याकडे स्पर्धा परीक्षा घेत असतात या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या स्वरूपात बरेचसे आपल्याला एक्झाम्पल विचारले जातात. स्पर्धा परीक्षा त्याच्यामध्ये पोलीस भरती, ग्रामसेवक यासारख्या परीक्षा सुद्धा आपण त्याचा समावेश करू शकतो. बघा याला कशा पद्धतीने सोडवायचं आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की या 3 पद्धतीचे जर ब्रॅकेट आपल्याला एकंदरीत सर्व एकाच क्वेश्चन मध्ये जर दिलेले असतील तर सर्वात प्रथम आपल्याला इनर ब्रॅकेट पासून स्टार्ट करायचं आहे. आणि इनर ब्रॅकेट किंवा आपण राऊंड ब्रॅकेट असतो हे लक्षात ठेवा. मग याच्यात राऊंड ब्रॅकेट कोणता आहे तर बघा इथं दिलेला आहे. तर या इनर ब्रॅकेट पासून आपल्याला स्टार्ट करायचा असतो. मग बघा सोडवायचं कसं आहे तर अगोदर आपल्याला हा पूर्ण ब्रॅकेट सोडवून घ्यायचा आहे. तर मग बाकीचा जे डिस्टन्स तसं लिहून घ्यायचा 3 प्लस इनरूट मध्ये बघा इनरूट नाही म्हणता येणार तर आपल्याला कर्ली ब्रॅकेट 3 इंटू 2 प्लस स्क्वेअर ब्रॅकेट 2 प्लस 2 इंटू 5 प्लस. बघा मित्रांनो आता हे जे हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटचा आन्सर किती येतोय तर ब्रॅकेटचा आन्सर जर कधी आपण सोडवलं तर तो किती येतोय बघा 10 डिवायडेड बाय 2 आणि प्लस किती आहे 6 आहे. काय प्रोसेस करावं लागेल 2 न 10 न डिवाइड केल्यानंतर फायनल आन्सर किती येतोय 5 आणि प्लस किती येतोय 6 म्हणजे फायनल आन्सर किती होतंय याचं 11 येतोय. म्हणजे हा जो पूर्ण ब्रॅकेट आहे तर पूर्ण ब्रॅकेटचा आन्सर 11 येतोय. म्हणजे तो ब्रॅकेट तिथं कट होतो मित्रांनो. कट झाल्याच्या नंतर उरतोय काय तो फक्त तिथं स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट म्हणजे राऊंड ब्रॅकेट तिथं कॅन्सल झाला. त्यानंतर आता आपल्याला टार्गेट करायचं आहे राऊंड ब्रॅकेट राऊंड ब्रॅकेट नाही स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये सोडत असताना बघा बाकी ऍज इट इज लिहून घेऊ आपण 3 प्लस कर्ली ब्रॅकेट 3 इंटू 2 प्लस बघा राऊंड ब्रॅकेट पूर्ण राऊंड ब्रॅकेटचा आन्सर किती येत आहे बघा मित्रांनो हे 2 प्लस 5 किती होत आहे 2 इंटू 5 किती होत आहे 10. 10 आणि 2 किती होत आहे 12. 12 आणि 11 आणि 11 किती होत आहे ते 23 होत आहे. म्हणजे एवढा हा जो पूर्ण ब्रॅकेट आहे तो पूर्ण ब्रॅकेटचा आन्सर किती येत आहे 23 आणि स्क्वेअर ब्रॅकेट काय होतोय तिथं कॅन्सल होतोय म्हणजे उरतोय आपल्याला फक्त तिथं एकच ब्रॅकेट. मग आता हा ब्रॅकेट सोडत असताना 3 प्लस बघा काय करावं लागेल आपल्याला हा जो ब्रॅकेट सोडवायचा म्हणलं तर पूर्ण सोडवावा लागेल. तो 3 टू जार अगोदर मल्टिपल करायचा 3 टू जार 6 आणि 23 किती होत आहे 29 होत आहे. आणि यांच्या दोघांची जर ऍडिशन जर कधी केली 29 प्लस 3 किती होत आहे 32. म्हणजे आपलं जे फायनल आन्सर असणार आहे तर ते किती असणार आहे 32 असणार आहे. बघा मित्रांनो या स्वरूपातले क्वेश्चन घ्यायचे आपल्याला. अजून एक कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. एक क्वेश्चन इथं थर्ड नंबरचा क्वेश्चन सांगतोय 3 प्लस 5 मायनस 8 प्लस 4 मायनस 10.
बघा या स्वरूपातला क्वेश्चन असेल तर आपण याला कशा पद्धतीने सोडवायचं. इथं आपल्याला बघायचं की इथं प्लस मायनसचे साईन दिसत आहे सर्व. आपल्याला हा नियम विशेष लक्षात ठेवायचा आहे. जर प्लस मायनस या स्वरूपात जर साईन असतील तर तुम्ही असं म्हणायचं नाही की अगोदर ऍडिशन सोडवायचं किंवा सबट्रॅक्शन सोडवायचं. जर फक्त ऍडिशन आणि सबट्रॅक्शन हे दोन सिम्बॉल असतील तर सरळ सरळ अगोदर जो साईन दिसतोय तो अगोदर सॉल्व्ह करून घ्या. हे त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स लक्षात ठेवण्यासारखं. बघा इथं ऍडिशन अगोदर ऍडिशन सोडवून घेऊ. 5 + 3 किती होत आहे 8. 8 - 8 + 4 - 10 आणि प्लस किती आहे 4. मग आता यांची प्रोसेस करून घ्यायची. सबट्रॅक्शन येतोय परंतु तो अगोदर सोडवून घ्यायचा आहे. बघा 8 - 8 किती येतोय याचा आन्सर 0 + 4 - 10 आणि प्लस किती येतोय 4. आता याला सोडवायचं म्हणलं तर बघा 0 आणि 4 किती होतोय 4. 4 - 10 आणि प्लस 4. बघा याचा आन्सर किती येतोय तो -6 आणि +4. देन फायनल आन्सर इज -2. बघा अशा पद्धतीने आपल्याला तो सॉल्व्ह करायचा आहे. मित्रांनो यासारखे आपण बरेचसे क्वेश्चन घेणार आहोत परंतु हा व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून आपण थोडक्यामध्ये आणि चांगल्या पद्धतीने हे बॉडमॉस नेम लक्षात ठेवायचे. आपल्याला फक्त हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे की अगोदर आपल्याला ब्रॅकेट सोडवायचा आहे. ब्रॅकेट असेल तर मग त्याच्यानंतर डिवायडेशन सोडवायचा. डिवायडेशन सोडवून झाल्याच्या नंतर आपल्याला मल्टिपल सोडवायचा आहे. मल्टिपल सोडवल्याच्या नंतर ऍडिशन आणि मग सबट्रॅक्शन अशा पद्धतीने सोडवायचा आहे. पण हा जो नियम सांगितला मित्रांनो मी ऍडिशन सबट्रॅक्शनचा हा नियम तुम्ही लक्षात ठेवायचा. ओके धन्यवाद मित्रांनो. आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त फॉरवर्ड करा. कारण की आता या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपल्या विद्यार्थी आणि आपल्या सर्व मित्रांचे जो अभ्यासक्रम आहे तो खूप पाठीमागे पडलेला आहे. आपण लवकरच 10च्या चॅप्टरवरती बेसिक्सचे व्हिडिओ संपल्याच्या नंतर आपण आपला टेक्स्टबुकला स्टार्ट करणार आहोत पार्ट 1 आणि पार्ट 2 साठी. त्यामध्ये आपण प्रत्येक पॉइंट आणि प्रत्येक विश्लेषण सेट, प्रॉब्लेम सेट आणि प्रॅक्टिस सेट पूर्ण डिटेलमध्ये घेणार आहोत. तरी सर्वांनी आपलं चॅनल जर आवडलं तर याला सर्वांनी शेअर करा. धन्यवाद.